हॅलो, कशा आहात सगळे? अंशूचे पप्पा जात होते ड्युटीला. तेवढ्यात अंशू उठला आणि तो बोलला, की "पप्पा मला पण यायचं ड्युटीला." म्हणून त्याला एक चक्कर मारून आणलं घरी. आणि त्यानंतर सायंकाळी येताना अंशूच्या पप्पांनी मग तो रडत होता त्यामुळे त्याच्यासाठी त्याच्या आवडीची गोष्ट आणली आणि मला जे आवडतं ते सुद्धा आणलेलं होतं. मला बोरं आणि चिंच खूप जास्त आवडतं म्हणून ते सुद्धा घेऊन आलेले होते. त्यानंतर त्यांनी आणि सोबतच ते मासे सुद्धा घेऊन आलेले होते. ते मला बोलले, की "आता हे मासे बनवू." असं मग मी लागली माझ्या कामाला. मला खोबरं किसून घ्यायचं होतं. ते मी आधी किसून घेतलं कारण आमच्या प्रत्येक भाजीमध्ये खोबरं जातं म्हणजे जातं. ती कुठलीही भाजी असू दे, फक्त काही गोष्टी डाळी-साळी सोडल्या तर सगळ्या गोष्टीमध्ये मी जास्त खोबरंच वापरतो. त्यामुळे ते संपलेलं होतं. मी ते किसून ठेवते, परंतु यावेळेस ते संपलेलं होतं. ते मी किसून ठेवलं. त्यानंतर मी भाकर वगैरे बनवली, पण बघा ना माझी भाकर आज जळून गेली. आता ती मलाच खावी लागणार आहे. चला तर मग आता लावूयात भाजीसाठी. मला इकडे भाजी बनवायची होती, मग मी ती इकडे बनवून घेतली. मासे त्याच्यात सोडले मस्तपैकी आणि त्यानंतर काही मासे तळायचे सुद्धा होते, ते सुद्धा मी इकडे तळून घेतले. त्यानंतर मला इकडे खिचडी सुद्धा बनवायची होती. ती मी इकडे बनवायला घेतली कारण की माशांची भाजी असते ना, तर आमच्या घरी खिचडी कंपल्सरी असते. तीच मी इकडे बनवली. त्यानंतर माझा सगळा स्वयंपाक रेडी झाला. मी त्या अंशूच्या पप्पांना जेवायला दिलं. तर असा होता माझा आजचा दिवस. भेटू आपण त्याच्या व्लॉगमध्ये. बाय.